यामध्ये मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, आभा व आयुष्मान कार्ड, एड्स जनजागृतीपर पथनाट्यामुळे उपक्रमात आला जिवंतपणा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पोलादपूर शहर शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड देण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आले। यावेळी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथनाट्यातील कलाकारांनी एड्स जनजागृतीपर पथनाट्याचं सादरीकरण करून उपक्रमामध्ये जिवंतपणा आणला। पोलादपूर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये पोलादपूर शहर शिवसेनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध लोकापयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असता तहसीलदार कपिल घोरपडे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे, प्रसाद इंगवले, अंकिता जांभळेकर निकम, अस्मिता पवार, सिद्धेश शेठ, मनोज प्रजापती, विनायक दीक्षित, शिल्पा दरेकर यांच्यासह माजी उपसरपंच तुरडे बुवा, सचिन मेहता, सुजय जाधव तसेच शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी आपल्या दवाखान्याचे वैद्यकीय पथक आणि ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक ITCचे अमोल नारखेडे देखील या उपक्रमामध्ये सामील झाले होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, ट्रस्ट पेन येथील सुपरवायझर समीर सुतार आणि लिंक वर्कर सायरा धामनकर यांनी सहभाग घेतला। यावेळी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथनाट्यातील श्रुती नाईक, पार्थ म्हात्रे, यश म्हात्रे, निशांत नौखारकर, राज पाटील, ईशा ठाकूर, मेहविश कासूरकर आणि स्वयंसिद्धा संस्थेचे किरण साळवी आदी कलाकारांनी जिल्हा आरोग्य विभाग रायगड, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अलिबाग रायगड, डॉक्टर अंबादास देवमाने आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स टाळा, बंधने पाळा हा जनजागृतीपर पथनाट्याचा कार्यक्रम सादर केला। यावेळी पथनाट्याद्वारे HIV एड्स प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2017 HIV बाधित लोकांबरोबर भेदभाव होऊ नये यासाठी कायदा करण्यात आला असून यामध्ये गुन्ह्यांच्या स्वरूपात शिक्षा होऊ शकते। जर शैक्षणिक क्षेत्रात, हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही कार्यालयात HIV एड्स संक्रमित व्यक्तीबरोबर भेदभाव झाल्यास राज्यातील लोकपाल अधिकाऱ्यांकडे किंवा 1097 वर आपण तक्रार दाखल करू शकता। गुप्त रोग झाल्यास यावेळी योग्य तपासणी आणि उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो। गुप्त रोगाची तपासणी ही जवळील सरकारी हॉस्पिटलमधून सुरक्षा क्लिनिकमध्ये केली जाते। अधिक माहितीसाठी या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा, तसेच न्योकोचे ॲप डाउनलोड करून माहिती घेऊ शकता। अशा प्रकारची जनजागृती केली। यावेळी पोलादपूर तहसील कपिल घोरपडे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रिझम संस्थेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या एड्स जनजागृती पथनाट्यासह अन्य सर्व उपक्रमांना पोलादपूर शहरातून मिळालेला प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे मत मांडले। प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज, मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। नमस्कार, मी राज पाटील। नमस्कार, मी यश म्हात्रे। नमस्कार, मी ईशा ठाकूर। नमस्कार, मी श्रुती नाईक आणि नमस्कार, मी पार्थ। तर सविने सादर केले जाऊ जनजागृती पथनाट्य वंदने पाळा, एक शाळा, वंदने पाळा, एक शाळा, वंदने पाळा, एक शाळा। पिझ्झा, बर्गर, पास्ता। ते बघ, ठीक आहे बरं, मी काय बोलतो, बोलतो तिथे येशील ना? तू बोलते तिथे आणि ते लग्नाआधी काय झालं? बरं ठीक आहे, चल। तर मंडळी, विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर एकापेक्षा अनेक ठिकाणी अलैंगिक संबंध असल्यास व निरोधचा वापर न करणे म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध। म्हणून प्रत्येक वेळी निरोधचा वापर करावा।